जय बाळमाव मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर. महिलांसाठी बचत गट योजना ही याची खास योजनेबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. बचत गटात सामील होऊन महिन्याला मिळू शकते 1 लाख ते 5 लाखापर्यंत कर्ज, ते देखील कमी व्याजदरात आणि सहज प्रक्रिया. तर अर्ज कसे मिळतो, कोण अर्ज करू शकतो, अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया कोणती आहे, या सर्व गोष्टी आपण आज या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. तर सर्वात प्रथम बचत गट योजना म्हणजे काय हे आपण पाहूया. तर महिलांनी एकत्र येऊन तयार केलेला गट. दर महिन्यात थोडी थोडी बचत करून मोठी रक्कम जमा होते. हा गट नोंदणीकृत असेल तर गटाला बँकेकडून कर्ज देखील मिळते. तर या योजनेतून महिलांना स्वावलंबी होण्याची संधी मिळते. या पैशातून महिला व्यवसाय, किराणा दुकान, शिवणकाम, शेतीपूरक व्यवसाय, पशुपालन आणि कोणतीही उद्योग सुरू करू शकतात. तर कर्ज किती आणि कोणासाठी मिळते? तर पहिल्या टप्प्यात 50,000 ते 1 लाख पर्यंत कर्ज मिळते. तर दुसऱ्या टप्प्यात नियमित परतफेड असेल तर 2 लाख ते 5 लाख पर्यंत कर्ज मिळते. पात्रता काय आहे? तर महिलांनी तयार केलेला बचत गट असावा. किमान 6 महिने ते 1 वर्ष बचत गट चालू असावा. गट नोंदणीकृत असावा. गटाचे नियमित सभासद आणि बैठका चालू असाव्यात. तर बचत गटाला कोणकोणती कागदपत्रे लागतात हे आपण पाहूया. तर बचत गटाची नोंदणी प्रमाणपत्र असावे. गटाचा ठराव असावा. सभासदांची यादी आपल्याकडे असावी. गटाचा पासबुक आणि खात्याचे डिटेल्स सर्व आपल्याकडे असावेत. तर वैयक्तिक कागदपत्रे कोणती लागतात हे आपण पाहूया. तर आधार कार्ड, पॅन कार्ड असेल तर, नंतर पत्ता पुरावा. तर अर्ज प्रक्रिया कशी आहे हे आपण पाहूया. सर्वप्रथम पंचायत समिती, जिल्हा ग्रामीण विकास कार्यालय किंवा महिला बाल विकास कार्यालयात संपर्क करावा. गट नोंदणी करून घ्यावी. जवळच्या सरकारी बँकेत, स्टेट बँक इंडिया, बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र यामध्ये जायचे आहे. तिथे कर्जासाठी अर्ज करायचा आहे. गटाचा ठराव आणि कागदपत्र घेऊन जायचे आहे. तर बँकेकडून कर्जाची मंजुरी आणि वितरण होते. तर या बचत गटाचे फायदे, महत्वाचे फायदे आणि मुद्दे आपण लक्षात घेऊयात. तर कमी व्याजदर असणार आहे. कोणतीही गहाण आपल्यास ठेवणार नाही, जसे सोने काय आपल्यास ठेवायला लागणार नाही. तर व्यवसाय सुरू करण्याची ही उत्तम संधी आपल्याकडे असणार आहे. तर शिवणकामासाठी मशीन घ्यायची असेल, पिठाची गिरणी घ्यायची असेल तर व्यवसाय सुरू करण्याची संधी आपल्याकडे असणार आहे. नंतर महिलांचे आर्थिक सक्षमीकरण या मार्फत होणार आहे. तर महत्वाचे मुद्दे यामध्ये असे आहेत की कर्ज परतफेड वेळेत करा. पुढे जास्त कर्ज घेता येते. गटाचे नियमित बदल आणि सभासदांची नोंद व्यवस्थित ठेवा. दलाल किंवा एजंट यांच्यापासून सावध राहा. तर हे आहेत महत्वाचे मुद्दे. तर जय बाळमाव मित्रांनो, ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या मैत्रिणींना आणि गावातील भगिनींना ही माहिती शेअर करा. आणि आपल्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आणि तुमच्या मनात अजून काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला विचारा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय बाबा, जय महाराष्ट्र.